नवी मुंबईतील बेलापूर कौटुंबिक न्यायालयात आज मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते सुकून सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। मुंबई हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कुणीही पीडित महिला अथवा पुरुष कौटुंबिक न्यायालयात दाद मागतो, मात्र त्याआधी दोघांमधील दुरावा दूर करून त्यांना पुन्हा एकत्र आणून त्यांना सांसारिक जीवन सुरळीत आणि कोणत्याही अडचणीशिवाय जगता यावे, दूर गेलेले पती पत्नी पुन्हा एकत्र येऊन सुखी संसार थाटावा यासाठी कौटुंबिक न्यायालयात जाण्याआधी सुकून सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी सुटतील त्यासाठी या ठिकाणी खास मार्गदर्शक न्यायालयीन व्यक्ती नेमल्या असून त्यांच्या मार्फत न्याय निवाडा केला जाणार आहे। इसका मकसद ये है कि यहाँ पे प्री लिटिगेशन का और पोस्ट लिटिगेशन का सेंटर ओपन होने वाला है। लेट्स टॉक जो है वो प्री लिटिगेशन का है, जो जैसे हमारी न्यायमूर्ति रेवती डेरे मैम ने बताया कि ये भी ओपन होने वाला है ताकि प्री लिटिगेशन भी एड्रेस किया जाए। और पोस्ट लिटिगेशन के लिए सुकून ओपन हुआ है जो कि टिस के थ्रू हुआ है, और आज डायरेक्टर अपर्णा जोशी मैम भी वहाँ बैठी है। तो इसका पर्पस ये होगा कि पोस्ट लिटिगेशन का जो मीडिएशन है वो भी टेक केयर किया जाए। और जैसे हमारी ऑनरेबल लॉर्डशिप्स मैम डेरे मैम ने बोला कि इससे जो है बहुत सारी कड़वाहट जो फैमिलीज़ की होती है उसको ख़त्म करने में, और कोर्ट एक बहुत बड़ा साधन बन सकता है सबके प्रॉब्लम्स को सॉल्व करने में, वो प्री इंसेप्शन स्टेज में ही, ताकि जब प्रॉब्लम्स क्रिएट हो और कोर्ट में मल्टीपल लिटिगेशंस हो उसको एड्रेस किया जा सके और मल्टीपल लिटिगेशंस को क्लोज किया जा सके। और जो है प्री लिटिगेशन और पोस्ट लिटिगेशन के जो प्री मीडिएशंस हैं या मीडिएशन सेंटर्स हैं वो उसको हेल्प करेंगे। सर्वप्रथम मी आधी बेलापूर फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टाचं अभिवादन करू इच्छिते, अभिनंदन करू इच्छिते की सुकून सारखा इतका चांगला प्रकल्प हा बेलापूरमध्ये आज सुरू झालेला आहे। आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की कौटुंबिक वादातून ज्या समस्या उद्भवतात त्याच्याकरता जेव्हा लोक फॅमिली कोर्टामध्ये येतात त्यावेळेला ऑलरेडी ते वाद कुठेतरी एका विकोपाला पोचलेले असतात आणि लोकांच्या मनामध्ये असं असतं की या वादाला उत्तर नाही। तर सुकूनच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या वादाला उत्तर आहे, आणि जर सामंजस्याने एकत्र येऊन काहीतरी चर्चा केली तर या वादातून काहीतरी उत्तरं पण निघू शकतात। या वादाचा परिणाम हा फक्त त्या जोडप्यावर होत असतो असं नाही, तर त्यांच्या कुटुंबियांवर, मुलांवरही होत असतो। सो सुकूनचे जे आमचे सायकॉलॉजिस्ट तज्ज्ञ आहेत, काउन्सिलर्स, तर त्यांच्याकडे आल्यानंतर ही सर्व्हिस फ्री आहे, गोपनीय आहे, आणि मुख्य म्हणजे तुमचं मन मोकळं होईल तितक्या वेळा तुम्ही इथे येऊ शकता, बोलू शकता। त्यातून नक्कीच काहीतरी समस्येचं समाधान मिळायला आपल्याला मदत होईल। आणि हे जे वाद वर्षानुवर्ष कौटुंबिक न्यायालयामध्ये चालू राहतात आणि त्याचे जे सगळे परिणाम आहेत ते कुटुंबाला आणि मुलांना भोगावे लागतात, त्यातून कुठेतरी एक राहत मिळायला सुकूनच्या माध्यमातून मदत व्हावी हे सुकूनचं मुख्य। सुकूनमध्ये तर बघायला गेलात तुम्ही तर आता आमचं सेंटर जे आहे ते आता बेलापूरमध्ये आहे, आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे फॅमिली कोर्टामध्ये सुद्धा आमचं सुकूनचं 2 सेंटर्स आहेत। एक सेंटर जे आहे पोस्ट लिटिगेशन आहे, म्हणजे कोर्टात वाद दाखल झाल्यानंतर काउन्सिलिंग करण्याची पण प्रकरणं आमच्याकडे असतात, आणि प्री लिटिगेशन लेट्स टॉक म्हणजे कोर्टात यायच्या आधी सुद्धा ही प्रकरणं कोर्टापर्यंत पोहोचूच नये आणि त्याचं सामंजस्याने निराकरण व्हावं म्हणून सुद्धा काय प्रयत्न करता येईल। तर तसं बघायला गेलं तर सुकूनचे 2 दिवस असतात आणि प्रत्येक दिवशी 3-4 केसेस रेफर होतच असतात। आणि इच्छा अशी आहे की सुकूनचा हा प्रकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, आणि कोर्टात यायच्या आधी सुद्धा जर तुम्हाला कुठेतरी बसून बोलायला आणि समस्या शोधायला जागा हवी असेल तर ठाण्यामध्ये तुम्ही आमच्याकडे लेट्स टॉकला येऊ शकता, आणि कोर्टात आल्यानंतर तुम्हाला काही समाधान शोधायचं असेल तर ठाण्यामध्ये आमचं सुकूनचं सेंटर आहे, आणि आज बेलापूरला उद्घाटन झालेलंच आहे, तर इथेही लिटिगंट्स येऊन या सेवांचा लाभ घेऊ शकता। पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की या पूर्ण सेवा विनामूल्य आहेत, गोपनीय आहेत, आणि या तज्ज्ञ सायकॉलॉजिस्ट ज्यांचं या विषयामध्ये ट्रेनिंग आहे, काउन्सिलिंगमध्ये ट्रेनिंग आहे, अशा व्यक्तींकडून या प्रोव्हाइड केल्या जातात। आणि कोर्टाच्या बरोबरीने व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस इथे येणाऱ्या लिटिगंट्स करता अवेलेबल व्हाव्यात म्हणून हा प्रकल्प आम्ही चालवतो। सुकून प्रकल्प जो आहे हा हायकोर्टाचा एक प्रकल्प आहे की जे पीडित महिला आणि फॅमिली कोर्टामध्ये जर त्यांचा कुठलाही वादविवाद असतो तर ते सोडवण्यासाठी सुकून हा सेंटर एक टेस्ट म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस
यांनी चालू केलेला एक प्रोजेक्ट आहे आणि त्याला हायकोर्टाने पूर्णपणे बॅकिंग देऊन हायकोर्टाने त्याला प्रोत्साहन करून आज ते इन्स्टिट्यूट आमच्या इथे पण ओपन झालेलं आहे, आमच्या फॅमिली कोर्टमध्ये ओपन झालेलं आहे आणि त्यानुसार आता तिथे कुठलेही वादविवाद असतील तर पहिले तिथे सोडवले जातील, तिकडनं मग कोर्टामध्ये तो वादविवाद नेला जाईल.